अभी मजा आएगा ना भिड़ो। Once more! Once more! Once more! Repeat. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक आणि खतरनाक झालेला आहे. तर मित्रांनो, असा स्टेटस व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करण्याकरता इथे तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. एक म्हणजे तुम्हाला ते कॅपकट वापरायची आणि दुसरी तुम्हाला ते VPN. तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. आणि मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसरी केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी जर तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे, इथे मी स्पीड VPN वापरलेलं आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे. यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो इथे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं एक्सेप्ट रेशो म्हणून ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती जाऊन तुम्हाला 9.16 इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचे आहे. फोटो व्यवस्थित झूम झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं व्हिडिओ म्हणजे सॉन्ग ॲड करायचा आहे. याकरता ओव्हरलेवरती क्लिक करा आणि तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळून देणार आहे तुम्हाला. तर ते तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथून या व्हिडिओचं एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ म्हणजे सॉन्ग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या. यानंतर तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं आहे. नंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ दिला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथे डिलीट केल्यानंतर तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची लेंथ तुम्हाला या सॉन्गच्या एंडवर तुम्हाला अशा प्रकारे घेऊन जायचे. तर हे झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं बीट लावायचे. तर बीट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला हे सॉन्ग जे आहे ते ऐकावं लागेल. तर सॉन्ग ऐकण्यासाठी सिम्पली तुम्हाला व्हिडिओ प्ले करावा लागेल. तर सिम्पली आपण प्ले करून घेत आहोत. यानंतर मित्रांनो, जिथे तुम्हाला बीट जास्त वर दिसत आहे तर मित्रांनो बघू शकता इथं बीट थोडीशी जास्त दिसत आहे. तर इथे जायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर इथं समोर पण तुम्हाला बीट जास्त दिसत आहे तर इथं पण आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही इथं सर्व बीट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व बीट इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲनिमेशन्स लावायचे आहेत. तर ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं डायमॅन्डिक शेक हा तुम्हाला ॲनिमेशन दिसून येणार आहे. तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं पेंडुलम 1 हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथं पेंडुलम 2 हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, याच्या पुढचे जे फोटो आहेत ते तुम्हाला अशाच प्रकारे पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारचे ॲनिमेशन लावत न्यायचे आहेत. तर 18 नंबरच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. यानंतर सिम्पली तुम्हाला 19 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तर इन कॅटेगरीमध्ये झूम 2 हा ॲनिमेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर याला सिलेक्ट करून इथं ॲड करून घ्यायचं आहे. हा ॲनिमेशन इथं ॲड झाल्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तर याच्या पुढचे पूर्ण ॲनिमेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर तेथे जाऊन तुम्ही हे ॲनिमेशन इथं ॲड करू शकता. तर टेलिग्राम यासाठी दिलेले मित्रांनो, जर हे ॲनिमेशन तुम्हाला जर पूर्ण सांगितले तर आपला व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार आहे. तर त्याकरता आपण टेलिग्राम चॅनलवरती पूर्णपैकी ॲनिमेशन दिलेलं आहे. तर तेथे जाऊन तुम्ही पूर्णपैकी ॲनिमेशन तिथून घेऊ शकता आणि अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. तर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फर्स्ट हेक्झागोनल स्पॉट
हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे पहिल्या फोटोपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला 19 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट लावायचं आहे. तर बॉडी इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्या तुम्ही. यानंतर सिम्पली तुम्हाला ग्लोविंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एनव्हलपिंग लाईटिंग हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं 4 फोटोपर्यंत तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे इथं व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 28 नंबरचा जो फोटो आहे तर सिम्पली तुम्हाला 28 नंबरच्या फोटोपर्यंत यायचं आहे. तर सिम्पली आपण 28 नंबरच्या फोटोपर्यंत येऊन जाऊया. यानंतर सिम्पली तुम्हाला बॉडी पिक्टवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ग्लोविंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड युरा 1 हा जो इफेक्ट आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करायचं आहे. तर याला तुम्हाला 2 फोटोपर्यंतच ॲडजस्ट करायचं आहे. तर व्यवस्थितपणे आपण याला 2 फोटोपर्यंत इथे ॲडजस्ट करून घेणार आहोत. यानंतर सिम्पली जो पुढचा एक फोटो आहे तो तुम्हाला याच्या पुढचा एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोवर द्यायचा आहे. म्हणजे 30 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोविंग लेन्स कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एंजल विंग्स हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला इथं 4 फोटोपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. 4 फोटोपर्यंत ॲडजस्ट केल्यानंतर जो 35 नंबरचा फोटो आहे तो तुम्हाला सोडून द्यायचा आणि 36 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टोटल फ्लेम हा जो इफेक्ट आहे हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरली म्हणून ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्हाला मी PNG दिलेलं आहे तर ते PNG तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे हा PNG तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे एका साईडला इथं कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थितपणे इथं सेट झाल्यानंतर सिम्पली याला पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे. तर ॲडजस्ट करण्याकरता तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला यामध्ये ऑप्शन मिळून जाईल. तर बघून शकता मित्रांनो इथं ग्राफ्स म्हणून ऑप्शन मिळून जाईल. याला तुम्हाला इथं डाऊन करून घ्यायचं आहे. यानंतर इथं ब्लॅक होऊन जाणार आहे तो PNG. यानंतर तुम्हाला पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दुसरा PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे. या अगोदर तुम्हाला इथं स्प्लिस म्हणून ऑप्शन म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं लाईटिंग सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि याला PNGला या PNGच्या वर तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे आणि याला पण सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला इथं घेऊन जायचे आहे. तर अशा प्रकारे इथं घेऊन जाऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपैकी आपला व्हिडिओ इथे एडिट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ